संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर अंजली दमानिया ही बीडमध्ये ठाण मांडून आहेत. जो गुन्हेगार आहे त्याला शिक्षा झाली पाहिजे अशी त्यांची प्रामाणिक भूमिका आहे. त्याचबरोबर इथं तथ्य देखील शोधत आहेत. तर आज दुसरा दिवस आहे. कशा पद्धतीने तुमचे तथ्य हाती लागले आणि सत्य काय बाहेर आलं? आज आंदोलनाचा तिसरा दिवस आहे आणि यात आम्ही तथ्यशोधक का म्हणतो याला, की जे कृत्य हे वाल्मिक कराड करत होते, सातत्याने करत होते, ते खरं आहे की खोटं आहे आणि त्याच्यातलं खरं तथ्य लोकांपुढे बाहेर आणण्यासाठी आम्ही हे आंदोलन केलं आहे. आणि त्यासाठी आम्ही आत्ता एक्साईज डिपार्टमेंटमध्ये जाऊन आलो, SP ऑफिसमध्ये गेलो, त्याआधी कलेक्टर ऑफिसमधनं अनेक प्रकारची माहिती मागितली आहे आणि ही माहिती हातात आल्यावर बरेच मोठे खुलासे देखील होतील. तर मला आता ही माहिती अपफ्रंट देण्यात काही अर्थ नाही आहे. हातात कागद आल्यानंतर ही माहिती पुढे. दिवस कुठं भेटलात, कुठं भेटी दिल्या तुम्ही आणि नेमकं काय 3 दिवसामध्ये तुम्हाला पाहायला मिळालं? कसं आहे की वाल्मिक कराड यांना जेव्हा त्यांच्यावर 11 तारखेला खंडणीचा गुन्हा दाखल झाला तर त्यांनी सगळ्या सरपंचांना, म्हणजे परळी, केज, इतर ठिकाणी जसं पाटोदा इथल्या सरपंचांना सांगून त्यांच्याकडनं विनंती अर्ज तहसील ऑफिसला पाठवलेत. त्याच्यापैकी 3 जे आहेत ते मी ट्विट देखील केलेत की हा खंडणीचा आरोप जो आहे तो चुकीचा आहे आणि त्यांच्यावरची खंडणीचे आरोप परत मागे घेण्यात यावे असे विनंतीचे अर्ज हे त्यांनी अनेक सरपंचांकडनं घेतले आहेत. म्हणजे कसं दबाव तंत्र हे लोक बनवतात, कसे त्यांच्यावरचे आरोप मागे घेतले जातात, हे याचं दादांत मोठं उदाहरण आहे. बसव कल्याणच्या संदर्भातलं एक क्लिप देखील SPंना पाठवलेली होती. त्या संदर्भातलं काय त्यांचं म्हणणं आलं? त्या संदर्भात तुम्हाला देखील त्यांनी एक माहिती मागवली होती, तुमच्याकडून देखील क्राईम ब्रँचने देखील मागवली होती. नेमकं काय प्रकरण घडलं, काय समोर आलं? 3 दिवसापूर्वी मला जेव्हा रात्री 11:15च्या सुमारास जो फोन आला, आल्याबरोबर मी दुसऱ्या मिनिटाला ते SPंना सगळी माहिती पोचवली होती. त्याच्यात व्हॉईस मेसेज होते, हे देखील मी त्यांना पोचवले होते आणि त्याच्यात फक्त अपेक्षित काय होतं की त्याची चौकशी व्हावी आणि खरं तर पथक पाठवून त्यांनी तिथे ती घटना घडली आहे की नाही याचा शहानिशा करायला हवा होता. पण त्यांनी मला वाटतं स्टेटमेंट घेऊन काल असं जाहीर करण्यात आलं की तो माणूस दारू प्यायलेल्या नशेत होता. काहींनी अशी देखील बातमी चालवली की क्राईम डिपार्टमेंटकडनं मला नोटीस आली. मला कुठल्याही प्रकारची नोटीस आली नाही. मी जे डिटेल्स दिले ते पोलीस डिपार्टमेंटला दिले. माझे बाईट्स ऐकून क्राईमला वाटलं माहिती मिळायला हवी म्हणून क्राईम डिपार्टमेंटनी मला पत्र लिहून ती माहिती मागितली होती. पण काही माध्यमांनी ती अशी बातमी चालवली की अंजली दमानियांना पोलिसांची नोटीस हे चुकीचं विधान आहे. मात्र काल त्यांनी जे क्राईम ब्रांचने आणि स्थानिक गुन्हे शाखेने ज्या पद्धतीने माहिती आणि खुलासा केला की अशा पद्धतीची कुठली घटना घडली नाही आणि तो दारू पिलेला व्यक्ती होता. मात्र त्या व्यक्तीचं नाव वगैरे सांगितलं, तुम्हाला तरी सांगितलं कमीत कमी? नाही, मला देखील नाव सांगितलेलं नाही आहे आणि त्याची चौकशी खरं तर एक्झॅक्टली तर खरी तर त्यांच्याकडनं चौकशी करण्यापेक्षा खरंच बसव कल्याणला जाऊन तसं काही कृत्य घडलं आहे का ही देखील एक पथक पाठवून चौकशी करणं अपेक्षित होतं. पण काय बोलावं आणि काय ऐकावं हेच मुळात कळत नाही. आज SPंची देखील भेट घेतली, तुमची बऱ्याच विषयावर चर्चा झाली. नेमके कोणते विषय होते आणि काय डिस्कस झालं, त्यांनी काय तुम्हाला शब्द दिला? SP अतिशय चांगले डिसिप्लिनेरियन आहेत असं दिसतंय मला. त्यामुळे बीडमध्ये जे अनाप शनाप गुन्हेगारीची प्रकरणं वाढत आहेत त्याच्यावर ते आळा आणतील अशीच माझी भावना आहे. मात्र आज कोणत्या गोष्टीची माहिती मागितली तुम्ही आणि त्यांच्याशी चर्चा काय झाली? नेमकी एक 15-20 मिनिटाची तुमची चर्चा झाली थोडक्यात? ॲक्च्युली 3-4 गोष्टींची माहिती मागवली की आत्तापर्यंत पवनचक्क्यांवर किती कंप्लेंट्स त्यांच्याकडे रजिस्टर झाल्या आहेत, बंदूक दाखवून, धाकधापट दाखवून किती जणांनी कंप्लेंट्स म्हणजे त्यांच्याकडनं वसुली केली आहे किंवा खंडणी केली आहे अशाची माहिती आम्ही मागितली आहे. आणि पूर्ण जिल्ह्यात म्हणजे आम्ही अनेक जी कुकृत्य चाललेली आहेत त्याची देखील माहिती मागितली आहे. ती काही वेळात जर मिळाली तर माध्यमांपुढे मी देईन. मात्र राष्ट्रवादीचे जे काही मीडिया सेलचे अध्यक्ष आहेत सूरज चव्हाण यांनी देखील तुम्ही संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये पोलिसांची दिशाभूल करू नका अशा पद्धतीचं स्टेटमेंट केलं आणि तुम्ही दिशाभूल करताय. SPंना देखील त्यांनी सांगितलं, पत्र देखील पाठवलं की तशा पद्धतीने त्यांचं कुठलं इंटरफेरन्स करून घेऊ नका अशा पद्धतीचं सूरज चव्हाण यांचं स्टेटमेंट. विद्वान सूरज चव्हाणांवर मला काहीही बोलायचं नाही. ते अतिशय विद्वान आहेत. त्यांचं किती विद्वान आहेत ते काही वेळानंतर तुम्हाला कोर्टात कळेल. कारण त्यांच्याविरुद्ध जे मी आहे ते ऑलरेडी जे फाईल केलेलं आहे डिफेमेशनचा सूट आणि त्याच्यात काय काय त्यांची विधानं आहेत ती त्यांना कोर्टात आता सिद्ध करण्याची मी त्याला आव्हान देते. सत्य बाहेर यायला लागलं म्हणून अशा पद्धतीनं होतं असं वाटतं? नक्कीच. कारण यांचं आत्तापर्यंत कसं आहे की
दहशत करायची, लोकांना टोचायचं, त्रास द्यायचा आणि वर आपण आवाज उचलला जनतेने की त्यांना गप्प करण्यासाठी सूरज चव्हाणसारखी आणि अमोल मिटकरीसारखी कॅरेक्टर्स एक एक शोधायची, त्यांच्याकडनं विधानं घ्यायची, तर कुठेतरी हे सगळं जे राजकीय पक्षांनी चालवले ना त्यांना ते लखलं. मात्र वाल्मिक कराडांचा फेसबुकवरचा एक फोटोसुद्धा पाहिला, तुमच्याकडे सुद्धा तो फोटो आहे. नेमकं त्या फोटोमध्ये जो बॉडीगार्ड दिसतो त्याच्या संदर्भात तुम्ही देखील बोललात, नेमकं काय एसपींनी उत्तर दिलं आणि ते कशा पद्धतीचं होतं? मला जी माहिती फक्त मिळते ती की त्यांच्याकडे 2 बॉडीगार्ड्स होते, त्याच्यापैकी एक जण त्या फोटोमध्ये देखील आहे आणि तो 15 तारखेपर्यंत त्यांच्याबरोबर होता. तर 15 तारखेपर्यंत मुळात कसा होता, कारण 11 तारखेला जर या व्यक्तीविरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल झाला असेल तर त्याला प्रायव्हेट बॉडीगार्ड देणं हे कितपत शोभत होतं पोलिसांना. खरं तर त्या मिनिटाला एसपीनी ते बॉडीगार्ड विड्रॉ करायला हवे होते, पण ते 15 तारखेला त्यांच्याकडनं विड्रॉ केले गेले. तर ते का एवढा वेळ त्यांना लागला? परत जो बॉडीगार्ड होता तो पेड बॉडीगार्ड होता की समितीने त्यांच्या जीवाला धोका आहे म्हणून त्यांना तो दिला होता, फुकटचा, करदात्यांच्या पैशातला? हे मला याची माहिती मी त्यांच्याकडनं आज मागितली. मात्र 2 बॉडीगार्ड होते हे एसपीने मान्य केले का? नाही, आत्ताच्या घटकेला मी तो जो एक ज्या चित्रात दिसतोय त्याची माहिती मी त्यांच्याकडनं मागितली. आपण पाहतोय एकंदरीत वाल्मिक कराड यांच्यासोबतचा जो बॉडीगार्ड होता त्याच्यावरती देखील आता अंजली दमानिया यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलेलं आहे. विशेष म्हणजे 11 तारखेला गुन्हा दाखल झाल्यानंतर 15 तारखेपर्यंत हा बॉडीगार्ड एका गुन्हेगाराला संरक्षण का देत होता असा देखील सवाल अंजली दमानिया यांनी उपस्थित केला आहे. कॅमेरा पर्सन प्रकाश जाधव सोबत सुरेश जाधव, न्यूज 18 लोकमत, बीड.